मनुष्यगण असलेली लोक ही बहुतेक वेळा धनवान किंवा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याची खूप चांगली शक्यता असते असं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं. पण मनुष्यगणाची व्यक्ती ही खरंच नेहमी धनवान असतात का? चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. प्राचीन ग्रंथांमध्ये जसे फलदीपिका ज्योतिषशास्त्र यामध्ये मनुष्यगणासाठी असा श्लोक आहे. मानी धनी विशालाक्षो लक्षवेधी धनुर्धर गौरह पौरजन ग्राही जायते मानवे गणे. याचा अर्थ असा की स्वाभिमानी, आत्मसन्मानाला महत्त्व देणारा, धनवान, श्रीमंत, मोठ्या डोळ्यांचा, लक्ष साध्य करणारा, कुशल, धनुर्विद्या जाणणारा म्हणजे ध्येयावर अचूक निशाणा साधणारा, गौरवर्णाचा, लोकांना प्रभावित करणारा, समाजात मान मिळवणारा म्हणजे मनुष्यगणाच्या लोकांमध्ये धनवान होण्याची प्रवृत्ती असते. कारण ते मेहनती, व्यावहारिक, महत्वाकांक्षी आणि समाजात प्रभाव टाकण्यात कुशल असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक व्यक्ती जन्म नक्षत्रानुसार 3 मुख्य गणांमध्ये विभागला जातो: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. मनुष्यगण हे मध्यम दर्जाचे गण मानले जाते. हे गण सामान्य माणसांच्या स्वभावाशी संबंधित असते. यात जन्मलेली लोक व्यावहारिक, मेहनती, संतुलित आणि धनसंपत्ती कमावण्याच्या दृष्टीने सक्षम असतात. हे गण रजोगुणी म्हणजे क्रियाशील, महत्वाकांक्षी स्वभावाचे असते. आता मनुष्यगणात जन्मणाऱ्या व्यक्ती कोणत्या नक्षत्रामध्ये येतात तर भरणी, रोहिणी, आद्रा, पूर्व फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्व भाद्रपद, उत्तर भाद्रपद या नक्षत्रांमध्ये जन्मलेली लोक ही मनुष्यगणांची असतात. मनुष्यगण असलेल्या व्यक्तींचे मुख्य गुण आणि स्वभाव बघायचा झाला तर या व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने प्रगती करतात, अत्यंत मेहनती आणि कर्मठ असतात. धन कमवण्याची त्यांना चांगली क्षमता असते. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवतात. लोकांना प्रभावित करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. आणि आधी सांगितलेल्या श्लोकानुसार ते विशाल नेत्र, गौरवर्ण, संयमित आणि संतुलित जीवन जगणारे असतात. या व्यक्तींची व्यावहारिक बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता चांगली असते. या व्यक्ती काही वेळा नकारात्मक परिस्थितीत घाबरतात किंवा तणाव घेतात, पण एकंदरीत चांगले संतुलन राखतात. आता मनुष्यगण असलेल्या व्यक्ती धनवान असतात का आणि त्याचे फायदे काय? तर ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्यगण असलेले लोक बहुतेक वेळा धनवान होतात किंवा पैसा कमवण्यात यशस्वी ठरतात. कारण त्यांचा स्वभाव मेहनती आणि व्यावहारिक असतो. ते फक्त स्वप्नच पाहत नाही तर मेहनत करून धन मिळवतात. आता मनुष्यगणाचे मुख्य फायदे काय आणि त्यांना कोणते लाभ मिळतात? आता मनुष्यगणातील व्यक्ती ही मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात. व्यवसाय, नोकरी किंवा गुंतवणुकीत यश मिळण्याची शक्यता त्यांना जास्त असते. जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुखही मिळतं. एवढंच नाही तर लोक त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देतात.